रोज डाळ आमटी खायचा कंटाळा आला असेल तर अशा प्रकारे ही टमाटरची झणझणीत रेसिपी बनवा. बनवायला सोपी आहे आणि भातासोबत खूप मस्त लागतं. चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया. सर्वप्रथम आपण करूया वाटण. तर त्याकरता मी घेतलं आहे अर्धा वाटी ओलं नारळ घेतलं आहे, त्याचे छोटे तुकडे केले आहेत आणि त्याची जो साल असतं, काळा भाग असतो मागचा, तो तेवढा मी काढून घेतलेला आहे. तर अर्धा वाटी आपण ओलं नारळ घ्यायचं, 5-6 लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या, एक छोटा तुकडा आल्याचा घ्यायचा आणि नंतर त्यात घालायचं जिरं. अर्धा चमचा मी जिरं घातलंय. जिरं तुम्ही फोडणीसुद्धा घालू शकता, पण मी वाटणात घातलं कारण जेव्हा ते जिरं फुटतं ना, तर ते फुटलेलं जे जिरं असतं ते खायला खूप छान लागतं. त्यामुळे मी अर्धा चमचा जिरं घेतलेलं आहे आणि नंतर आपण त्यात घालायची थोडीशी कोथिंबीर. थोडीशी कोथिंबीर घालायची आणि थोडंसं पाणी घालायचं आणि अगदी थोडं पाणी घालून आपल्याला हे वाटण करून घ्यायचं आहे. कमीत कमी पाण्यात वाटण करायचं आहे. तर इथे मी छान असं वाटण करून घेतलेलं आहे. कोथिंबीर घातली त्यामुळे मस्त रंग आलेला आहे. आता हे आपण ठेवूया साईडला. तर गॅसवर मी ठेवलं आहे पाणी उकळायला. पाण्याला छान उकळी येते तोवर आपण इकडे घेतले टमाटर. तर साधारण 4 टमाटर घेतलेले आहेत. 3 मोठे टमाटर आणि 1 छोटा टमाटर घेतलेला आहे. टमाटरचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता. तर टमाटरचा जो मागचा भाग असतो तेवढा आपण कापून घ्यायचा आणि टमाटरला असे कट द्यायचे. कसे उभे आडवे तुम्ही कसे कट देऊ शकता आणि टमाटरचं प्रमाण पण तुम्ही वाढवून घेऊ शकता. तर इथे सर्व टमाटरला मी कट दिलेले आहे आणि इकडे पाणीसुद्धा आपलं छान उकळायला लागलेलं आहे. आणि आता थोडा गॅस कमी करायचा आणि सर्व टमाटर आपण पाण्यात घालायचे. नंतर गॅस मिडियम करायचा आणि हे सर्व टमाटर 6 ते 7 मिनिटं आपण उकळून घेऊया. साधारण 6 ते 7 मिनिटं लागतात आणि यावर झाकण ठेवायचं नाही उकळताना, नाहीतर त्याचा रंग थोडासा बदलतो. तर 6 ते 7 मिनिटं मी टमाटर उकळून घेतले, त्याचे साल निघायला लागलेले आहेत आणि आता गॅस बंद करायचा आणि हे टमाटर आपण काढून घ्यायचे सर्व आणि हे थोडे आपण गार करून घेऊया. टमाटर उकळताना यावर झाकण ठेवायचं नाही. तर इथे टमाटर मी थोडे गार करून घेतलेले आहेत आणि त्याचे साल आपण तेवढे काढून घ्यायचे आणि थोडे आपण कट करून घेऊया, म्हणजे ते परत लवकर थोडे थंड होतील. तर सर्व टमाटर मी कट करून घेतलेले आहेत आणि आता हे आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे. तर सर्व टमाटर घालायचे मिक्सरच्या भांड्यात आणि होईल तितकं आपल्याला हे बारीक करून घ्यायचं. जितकं तुम्ही छान बारीक कराल ना तितकं मस्त होईल. तर इथे तुम्ही बघू शकता टमाटरसुद्धा मी मस्त असे मिक्सरमध्ये फिरवून घेतलेले आहेत. तर गॅसवर ठेवली मी कढई, त्यात घातलंय तेल. तेल छान गरम झालं की अर्धा चमचा राई घालायची आणि थोडंसं लसूण घालायचं. साधारण 5-6 पाकळ्या लसूण घालायचं मी बारीक करून घातलेलं आहे. लसणाला छान असा रंग येऊ द्यायचा आणि नंतर त्यात घालायचा कढीपत्ता. तर तुम्ही बघू शकता लसणाला कसा मस्त रंग आलाय. एवढ्या रंगापर्यंत लसूण आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे. नंतर त्यात घालायचं वाटण. जे वाटण आपण बनवलं होतं, खोबरं, आलं, लसूण, कोथिंबीर, त्याचं हे वाटण आपण घालायचं आणि पूर्ण घालायचं. कारण हे मी 5 ते 6 लोकांकरता करताय, तेवढंच मी वाटण केलेलं आहे. आणि आता हे वाटण 1 ते 1.5 मिनिट आपण परतून घेऊया, कारण सर्व कच्चंच होतं, भाजून घेतलेलं काही नव्हतं. 1 ते 1.5 मिनिट आपण हे वाटण परतून घेऊया. गरज वाटली तर त्यात तुम्ही थोडंसं पाणी घालू शकता. साधारण 1 ते 2 चमचे पाणी घालायचं आणि मस्त तेल सुटेपर्यंत हे परतून घ्यायचं. तर वाटण परतलं गेलेलं आहे. नंतर त्यात घालायचं आपण हळद आणि लाल तिखट घालायचे. तर तिखट तुम्हाला किती हवं तसं तुम्ही घालू शकता आणि हे परत आपण काही सेकंद फिरवून घ्यायचं. जर थोडं अजून झणझणीत हवं असेल तर जेव्हा आपण वाटण केलं त्यात तुम्ही हिरव्या 2 मिरच्या सुद्धा वाटून घेऊ शकता. तर इथे मसाला आपला अगदी तयार आहे. व्यवस्थित छान असा परतला गेलेला आहे. नंतर आपण त्यात घालायचं टमाटर. जे टमाटर आपण बारीक करून घेतले होते ते घालायचे. पाणी घालायचं मस्त त्यात भरपूर आणि हे मिक्स करून घ्यायचं. आणि हे कसं पातळच असतं त्यामुळे मी परत अजून यात पाणी घालणार आहे, कारण थंड झाल्यानंतर हे घट्ट येतं. तर मी यात परत पाणी घातलेलं आहे. मीठ घालायचं थोडंसं आणि याला तर उकळी यायला सुरुवात झालेली आहे. टमाटर तर जास्त आंबट असतील तर त्यात थोडंसं गूळ घालायचं आणि सुद्धा मस्त अशी चव येते. आणि हे मिक्स करून घ्यायचं. याला मस्त अशी उकळी काढायची आणि यावर झाकण ठेवायचं आणि साधारण 4 ते 5 मिनिट आपण हे परत उकळून घेऊया. गॅस कमी करायचं. कमी गॅसवर आपल्याला हे उकळून घ्यायचं आहे. तर 4 ते 5 मिनिटे झालेली आहेत. आपण झाकण काढून घेऊया आणि तुम्ही बघू शकता इथे मस्त असं आपलं
टमाटरची आमटी म्हणा किंवा मग टमाटरचा रस्सा म्हणा किंवा टमाटरचं सार म्हणा, आमच्याकडे याला टमाटर रस्सा म्हणतात, ते आपलं तयार आहे. थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे. एकदा मिक्स करून घेऊया. आणि रोज आपण कसं आमटी भात बनवतो आणि कंटाळा येतो रोज रोज आमटी भात खायचा, तर अशा वेळेला तुम्ही ही टमाटरची आमटी बनवा. बनवायला अगदी सोपी आहे आणि भातासोबत खूप मस्त लागतं ही. आणि होतं असं कधी कधी रोज आमटी भात खायचा येतो कंटाळा. तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की एकदा ट्राय करा आणि आवडलीच तर लाईक करा आणि शेअर करा. आणि अशाच नवनवीन आणि चमचमीत रेसिपी करता बघत राहा किरण रेसिपी. धन्यवाद.